कश्मीर ड्राई फ्रूट्स, जम्मू एंड कश्मीर की दीदियों को मैं रिक्वेस्ट करता हूं, तो दीदी की रिप्रेजेंटेटिव आए हैं, वो यहाँ उनका सम्मान कलेक्ट करेंगे। स्टॉल नंबर 217 है। कॉंग्रॅच्युलेशन दीदी। यानंतर जम्मू अँड काश्मीर राज्यातून आलेले लालदाजी स्टेट ड्रायफ्रूट मुंबईकर महालक्ष्मी सरसमध्ये पोहोचले आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्याला झालेला चांगल्या पब्लिसिटीमुळे मिळालेला आहे। त्यानंतर त्यांनी 35,652 एवढ्या व्ह्यूज मिळवलेले आहेत आणि लाईक 470 प्राप्त झालेले आहेत। कालपर्यंतचे आकडे होते, तर त्यांना सुद्धा अक्षता मॅडम सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे आणि हे निधी त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये करण आपटे यांनी खूप सहकार्य केलं आणि बस कोऑर्डिनेटर साठी अफजल खान यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी गुदेकर सरांचं आपण स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे। खूप सहकार्य ट्रॅफिक आणि पोलीस या दोन्ही की त्यांना अभियानामार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी व्यक्त करावा आणि खूप मदत महानगर गॅसनं आम्हाला केलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी मोठी उलाढाल महालक्ष्मी सरस 2026 खरं म्हणजे फक्त महालक्ष्मी सरस 2026 नाही आहे, कंसात त्याला 3 लावला पाहिजे, कारण हे सलग तिसरं महालक्ष्मी सरस अभियान आहे या वर्षातलं। नागपूर, वाशी आणि BKC मुंबई त्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, समोर बसलेल्या माझ्या सर्व ताई, वेगवेगळ्या शासकीय विभागाचे अधिकारी, या प्रदर्शनासाठी नेमलेले व्हेंडर, त्यांची टीम, पत्रकार बंधू भगिनींनी, आज खूप समाधानी आहे, आनंदी आहे आणि कृतज्ञ सुद्धा आहे। पहिल्याच भाषणामध्ये माझ्या ताई माधुरी ताई म्हात्रे म्हटल्या, या त्या शब्दांच्या आधारावर मी माझं मनोगत, माझे विचार, माझं भाषण पुढे देणार आहे। रामदास, एक या खूप चांगल्या गोष्टी या सरसच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या ना, त्यातली एक चांगली गोष्ट आहे की माधुरीताई म्हात्रे ह्या खूप चांगल्या कंपेअरर आपल्या अभियानासाठी होऊ शकतात। तुम्ही त्यांना पुढं ग्रूम करा। त्या निश्चितच येत्या काही वर्षामध्ये राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस अभियानाच्या कंपेअरिंगसाठी आपल्याला बाहेरच्या निवेदकाची गरज पडणार नाही। माधुरीताई म्हात्रे ती गरज निश्चितपणे पूर्ण करू शकतील अशी मला खात्री आहे, विश्वास आहे। साधारणतः 1.5 वर्ष मला या अभियानाच्या CEO म्हणून काम करताना झाली। डिसेंबर 24 मध्ये मी पदभार स्वीकारला आणि तो पदभार स्वीकारल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी करण्याची संधी मला मिळाली। त्या संधीचा पुरेपूर उपयोग मी करून घेतला। निश्चितपणे 4 महालक्ष्मी सरस अभियान करणारा आतापर्यंतचा एकमेव CEO मी आहे। त्याचा खूप आनंदही आहे आणि अभिमानही आहे। मागचं BKCचं महालक्ष्मी सरस ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस बऱ्याचशा रेग्युलर व्हिजिटर्सनी येऊन मला सांगितलं होतं की साहेब, आतापर्यंतचं सगळ्यात उत्तम सरस आम्ही पाहिलं। त्यावेळेस असं वाटलं की आता हे कदाचित फुलस्टॉप आहे, याच्यापेक्षा चांगलं सरस कदाचित होऊ शकणार नाही, असं त्यावेळेस मला वाटून गेलं होतं। परंतु काही गोष्टी नव्याने करण्याची त्यावेळेस सुद्धा आवश्यकता मला भासली होती। फॉर एक्झाम्पल होम डिलिव्हरी असेल, क्लोक रूम असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, अजून काही काही वेगळ्या गोष्टी असतील। परंतु त्या सगळ्या गोष्टींचं ट्रायल आपण नागपूर आणि वाशीमध्ये घेतलं। त्याचं फायनल एक्झिक्युशन आपण BKCच्या या
महालक्ष्मी सरसमध्ये करू शकलो. म्हणून मी मगाशी म्हटलो की मी समाधानी आहे, आनंदी आहे आणि कृतज्ञसुद्धा आहे. समाधानी यासाठी की खूप चांगल्या पद्धतीने हे प्रदर्शन जे आहे आपण सर्वांच्या मदतीने एक्झिक्यूट करू शकलो. हे काही कुण्या एकट्याचं काम नाही आहे. संपूर्ण उमेद अभियानाची जी टीम आहे ती राईट फ्रॉम CEO टू डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरपर्यंतची टीम आहे, ती या गोष्टीसाठी निश्चितपणे प्रत्येकाने रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे. त्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्यावेळेस आपण नागपूरचं सरस प्लॅन केलं, मार्चमध्ये प्लॅन केलं, त्याच्या तयारी जी आहे पूर्वतयारी ती आपण फेब्रुवारी महिन्यात सुरू केली आणि फेब्रुवारी महिन्यापासून राज्यस्तरावरची टीम उसंत न घेता काम करते. याचं कुठंतरी एक कौतुक झालं पाहिजे या मताचा मी आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की राज्यस्तरावरच्या टीमसाठी एक जोरदार टाळ्या त्याच ठिकाणी होऊन गेल्या पाहिजे. खरं म्हणजे वाशीचं सरस घेतल्यानंतर माझी राज्यस्तरावरची टीम पूर्णपणे एक्झॉस्ट झालेली होती. अश्विनी माझ्याकडे आली, सर BKCचं सरस करायचं आहे का? म्हटलं हो अश्विनी, करायचं आहे आपल्याला. एका नया पैशाची तक्रार नाही, टीम लगेच कामाला लागली. जठार साहेबांनी तर मला विचारलं सुद्धा नाही की सर हे करायचं आहे का. त्यांच्या आधीच ते खूप ॲक्टिव्ह असतात फील्डवर सुद्धा, नाही करताना सुद्धा ते त्यांना सांगायची गरज पडत नाही. स्टॉल अलॉटमेंटसाठीची जी काही त्यांची जबाबदारी असेल जी ते गीते साहेबांनी त्यांनी ती पार पाडली. खरं म्हणजे हे करणं सोपं काम नसतं. ज्यावेळेस तुमच्याकडे फक्त 550 स्टॉल्स असतात आणि मागणाऱ्यांची संख्या 1000च्या वर असते, त्यावेळेस खरं म्हणजे प्रेशर काय असतं हे आपण समजू शकतो. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा गीते साहेबांनी आणि जठार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्ग काढत सगळ्यांना न्याय देत, सगळ्यांना संधी देत जे काही सगळा हा डोलारा उभा केला तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करणं खूप आवश्यक आहे. आनंदी मी यासाठी आहे की ज्या ज्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या त्या सगळ्या खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट करता आल्या. किंबहुना जो विचार केला नव्हता त्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करता आल्या. ज्यावेळेस आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी माननीय CM साहेबांना आमंत्रित केलं, एक वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना निमंत्रण दिलं, महाराष्ट्रीय पद्धतीने ऑप्शन करून आपण त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनी ते ग्रेसफुली ॲक्सेप्ट केलं. आणि ज्यावेळेस CM साहेबांनी नागपूरच्या प्रदर्शनाला व्हिजिट केलेली होती त्यावेळेस आदरणीय CM साहेब होते, आदरणीय बावनकुळे साहेब होते, आपले मंत्री महोदय होते. त्यावेळेस त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की अशा पद्धतीचंच सरस झालं पाहिजे आणि तीच संकल्पना आपण पुढं नेऊन या ठिकाणचं जे काही BKCचं आणि वाशीचं सरस आपण प्लॅन केलं होतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट सुद्धा झालं. उद्घाटनाच्या आधीच माननीय CM साहेबांनी बाईट देताना असं म्हटलं होतं की एकदा सरसला या तर खरं, पुन्हा विचाराल की सरस केव्हा आहे. आणि भाषण करताना माननीय CM साहेब म्हटले की हे राज्यस्तरीय प्रदर्शन नाही, हे राष्ट्रीय प्रदर्शन नाही, हे ग्लोबल स्टँडर्डचं प्रदर्शन आहे. ही एवढी मोठी कौतुकाची थाप जी आहे माननीय CM साहेबांनी जी आपल्या सर्वांच्या पाठीवर जी मारली, जी ठेवली, तर हे आपल्या सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न आहे. त्यासाठी मी आनंदी आहे. आनंदी मी यासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक जास्त सेल असलेला महालक्ष्मी सरस ठरला. च्या पलीकडे, अंदाजाच्या पलीकडे गेलेला सेल आहे. मी ज्यावेळेस आपली राज्यस्तरावरची जिल्हा स्तरावरची सगळी जी काही सरस प्रदर्शने झाली त्याच्या सगळ्या सेल्सच्या फिगरचं मी ॲनालिसिस केलं, नागपूरच्या सेल्सच्या फिगरचं ॲनालिसिस केलं, वाशीच्या सेल्सच्या फिगरचं ॲनालिसिस केलं. मला एक ट्रेंड असा दिसून आला की मागच्या वर्षीचे जे काही सेलची आकडेवारी होती त्याच्या साधारणतः 40 ते 50% वाढीव सेल आपण जिल्हा स्तरावर बघत आलो होतो, राज्यस्तरावर बघत आलो होतो. म्हणजे मागच्या वर्षी जर 100 रुपयाची विक्री झाली असेल तर या वर्षीची विक्री 130 ते 150 रुपयाच्या दरम्यान होती. मागच्या वर्षीची BKCची विक्री जी होती ती 27 कोटी रुपयांची होती. आपण यावेळेस 3 दिवस एक्स्ट्रा घेतले, ते 3 दिवस जर वाढवले साधारणतः 31 ते 32 कोटी रुपयांची ती विक्री होते. आणि मला अपेक्षा होती की एक 40 कोटी रुपयापर्यंतची विक्री जी आहे ती महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून होईल BKCच्या, अशी मला खात्री होती.
परंतु हे सरस जे आहे हे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत होतं. साधारणतः आपले BKCचे महालक्ष्मी सरस डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी याच्या पलीकडे जात नाही. त्याच्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स कसा असेल ही एक शंका निश्चितपणे मनामध्ये होती. परंतु 2 तारखे त्याच्या उद्घाटनानंतर जसं दिसलं की अरे हाऊसफुल झाला आहे शो. फर्स्ट शो जो आहे तो हाऊसफुल झाला आणि त्या दिवसाचीच विक्री जी आहे ती हाफ डे, म्हणजे आपला उद्घाटनाचा कार्यक्रम साधारणतः 2 वाजेपर्यंत चालला. 2 वाजेनंतरची विक्री 1 कोटी रुपयांची होती. म्हणून मला त्यावेळेस म्हटलं की आपण आता IPL मॅचची जी काही पहिल्या बॉलवर 6 मारण्याची जी काही बॅट्समॅनची जी काही खासियत असते ती झालेली आहे. मला वाटतं की 40 कोटींच्या वर हा निश्चितपणे सेल जाईल आणि तो गेला पण 40 कोटींच्या वर नाही गेला, 50 कोटींच्या वर गेला. 50,41,31,31,000ची विक्रमी उलाढाल या सरसच्या माध्यमातून झालेली आहे. हे एक्झॅगरेशन अजिबात नाही आहे, ही आपल्याकडनंच घेतली गेलेली आकडेवारी आहे. असेल तर तो जास्तीचा सेल आहे. 55 कोटी रुपयापर्यंत हा सेल निश्चितपणे गेलेला आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही अंडर रिपोर्टिंग करतात. अगदी कालची आकडेवारी सुद्धा तुम्ही बऱ्याच लोकांनी तशी दिली नसेल, परंतु जी आकडेवारी आपण स्वतः दिलेली आहे त्या आकडेवारीवर जरी आपण गणित आपलं केलं तरी 50,41,31,000 इतका विक्रमी सेल जो आहे तो झालेला आहे. 10 स्टॉल असे आहेत ना त्यांच्या सेल 30 लाखांच्या वर आहे. 3.5-4 कोटी रुपये तर इथंच होतात. त्यासाठी मी आनंदी आहे. माझा एक स्टॉल हा एका महिलेचा स्टॉल नाही आहे, हा तो त्या गटाचा स्टॉल आहे. आणि त्या स्टॉलच्या पाठीमागे किमान किती कुटुंब आहेत? किमान 10 कुटुंब आहेत. काही ठिकाणी 20 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 40 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 50 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 600 कुटुंब आहेत, काही ठिकाणी 700 कुटुंब आहेत. म्हणजे आपण 535 स्टॉलचं प्लॅन केलं. आपण वाटप करताना साधारणतः 650 बचत गटांना स्टॉल्स दिले. म्हणजे 650 गुणिले किमान 10 म्हणजे 6,500 ग्रामीण भागातल्या कुटुंबांपर्यंत थेट आपण पोहोचू शकलो. ही आनंदाची गोष्ट आहे. कृतज्ञता यासाठी की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन करणं ही सोपी गोष्ट नसते. कार्यक्रम भरपूर होतात, परंतु जो मुख्य आयोजक असतो ना त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं, त्याच्या विचारांची किती घालमेल असते, वेगवेगळ्या प्रकारचे किती इनपुट्स त्याला मिळत असतात, त्यापैकी किती लक्षात ठेवायचे आणि किती इग्नॉर करायचे. खरं म्हणजे ज्या गोष्टी डोक्यात येतात, भरवल्या जातात, सांगितल्या जातात, त्यापैकी किती गोष्टींवर आपण अंमल करतो, त्यापेक्षा किती गोष्टी आपण सोडून देतो, याच्यावर खरं यश अवलंबून असतं. डोक्यात पोहोचवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जर आपण रिॲक्ट व्हायला जर लागलो तर कार्यक्रम हा पहिल्या दिवशीच फेल झालेला असतो. तर हे सगळं करत असताना जो सपोर्ट शासनाकडून मिळाला, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून मिळाला, माननीय मंत्री महोदयांकडून मिळाला, माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मिळाला, माननीय प्रधान सचिवांकडून मिळाला, त्या सपोर्टच्या शिवाय हे एवढं मोठं सरस करणं निश्चितच शक्य नव्हतं. माननीय मंत्री महोदय किमान 3 वेळा सरसला न सांगता भेट देऊन गेले सरस सुरू झाल्यानंतर. आणि सरस सुरू होण्याच्या आधी सुद्धा निखिलने सांगितलं की किमान 3 बैठका त्यांनी घेतल्या. या सरसचा लेआउट कसा असलं पाहिजे, स्टॉल्सचं ओरिएंटेशन कसं असलं पाहिजे, इनॉग्युरेशन हॉल कुठं असलं पाहिजे, डायनिंग हॉल कुठं असलं पाहिजे, किचनची व्यवस्था कशी असली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था कशी असली पाहिजे, या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिल्यामुळे आपण हे चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकलो. ही कृतज्ञता त्या सर्वांसाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी माझी उमेदची टीम, ज्यामध्ये आपण जिल्हा पातळीवरून बोलवलेले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत, विभागीय समन्वयक आहेत, राज्यस्तरावरचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, पत्रकार बंधू आहेत, विविध शासकीय विभाग आहेत, दीपाली डिझाईनची पूर्ण टीम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ताई या प्रदर्शनामध्ये अगदी मनापासून सहभागी झाल्या
त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे महालक्ष्मी सरस निश्चितपणे होऊ शकलं नसतं. एक वेगळा बेंचमार्क आपण तयार केलेला आहे आपल्या स्वतःसाठी की अशा प्रकारची प्रदर्शनं निश्चितपणे भविष्यामध्ये होतील यासाठीचं. हे प्रदर्शनाचा स्टडी करण्यासाठी मगाशी सोनूने म्हटलं की देश पातळीवरच्या काही अन्य राज्यातल्या टीम्स इथे येऊन अभ्यास करू शकतील. ती सुरुवात झालेली आहे. तमिळनाडूची टीम आपल्याकडे येऊन गेली आणि त्यांनी अभ्यास केला की अशा पद्धतीचं ॲडिशनल CEO तिथले तमिळनाडूचे होते. ते म्हटले की अशा पद्धतीचं सरस आयोजन करण्यासाठी उमेद अभियान ही राष्ट्रीय स्तरावरची इम्प्लिमेंटिंग एजन्सी ठरू शकते. अशा पद्धतीचं त्यांचे गौरवोद्गार होते. आणि खरी गोष्ट ह्या 2 तारखेपासून सुरू झालेला सरसचा समारोप काल खऱ्या अर्थाने काल आपण सगळे वाइंड अप केलं. मी 650 स्टॉल्सपैकी जवळपास प्रत्येक स्टॉलवर भेट देण्याचा प्रयत्न केला. काही स्टॉल्सवर रिपीट भेटी झाल्या. या भेटी म्हणजे मला VIP लाऊंजमध्ये बसण्यासाठी चेअर नव्हती म्हणून मी तुमच्याकडे येऊन बसायचो असं नाही. तर याचा हेतू असा होता की शिकता यावं काहीतरी. ज्यावेळेस ते मी सहकारी आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आज मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. 3 दिवसांचा डिले झालेला आहे आपल्या शेड्यूलनुसार. वाढीव 3 दिवस तुमच्या सगळ्यांचंच वेळापत्रक कोलमडलेलं आहे. अतिशय आनंदी आणि उत्साही चेहऱ्यानं आज इथं सगळेजण उपस्थित आहेत. राज्यभरातून ऑनलाईन पद्धतीनं खूप मोठ्या संख्येनं आपले हितचिंतक आपल्या ताई आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. महालक्ष्मी सरसचं अतिशय दिमागदार, अतिशय भव्य असं आयोजन आपण करू आणि त्याची चुणूक नागपूर आणि वाशीमध्ये आपल्या सगळ्यांना आलेली आहे. हे वाशीच्या समारोपाच्या मनोगतामध्ये मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि आपल्या सगळ्यांना हा आता एक अतिशय आनंदाचा, समाधानाचा क्षण आज आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. तो म्हणजे जसं आपण ठरवलं होतं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या साथीनं, की आपण एक न भूतो न भविष्यती अशा प्रदर्शनाचं आयोजन करू. आणि आज ते साध्य होताना, प्रत्यक्षात येताना आपल्या सगळ्यांना अनुभवाला मिळालेला आहे. याचा आम्हाला सगळ्यांना खूप सार्थ अभिमान आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय मंत्री महोदय श्री जयकुमार गोरे साहेब, माननीय राज्यमंत्री महोदय योगेश कदम साहेब आणि माननीय CEO साहेब माननीय निलेश सागर साहेब, या सगळ्या महानुभावांनी या पूर्ण आयोजनामध्ये आपल्याला फार खंबीर असं पाठबळ दिलेलं आहे, सततचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांच्या खंबीर पाठबळावर आणि उरी चित्रपटामध्ये आपण मागच्या वेळी जोश चेक केला होता, तसं ये नया भारत है, तसं 1 वर्ष मेहनत करून उभी झालेली आता ही नवीन विचारांची, नवीन प्रेरणेची नवीन टीम उमेद आहे, नवीन महालक्ष्मी सरस आहे. आणि ह्या सगळ्यांना ह्या दिमागदार प्रदर्शनाचं यश आपण अर्पण करूयात. आता मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे माननीय मंत्री महोदयांनी सतत या पूर्ण उपक्रमाचं उत्कृष्ट आयोजन कसं होईल
यावरती सतत लक्ष ठेवलं होतं, सतत मार्गदर्शन केलं होतं. सचिन सर असतील, पाटील सर असतील, त्यांनी इतक्या तंतोतंत ॲम्ब्युलन्सची सुविधा करून मला हॉस्पिटलला पाठवलं. आणि माझ्यासोबत प्रीती मॅडम, साक्षी मॅडम, आवनी मॅडम यांनी माझ्यासाठी खूप वेळ दिला आणि मला जवळपास 15-20 मिनिटं त्यांनी माझी आई जशी बहीण काळजी घेते तसं त्यांनी जवळपास मला मधल्या रूममध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली. आणि तसेच तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर 5व्या माळ्याला 3ऱ्या माळ्याला एवढं आम्हाला हे व्हावं लागलं. त्यावेळी जे विभागीय समन्वयक आहेत हेमंत सर आणि शंभू चिलकर सर यांनी माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तिथे एक भावासारखं माझ्यासोबत मला व्हीलचेअरवर ठेवून ते इतके परेशान झाले की मी त्या दोघांचे आणि सगळ्या टीमचे मनापासून आभार. व्यासपीठ व माझ्या बंधू आणि भगिनींनो, ज्या महाराष्ट्रात जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाई, सिंधुताई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांचा जन्म झाला, अशा पावनभूमीमध्ये आम्ही आज उमेद हे नाव महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून जागतिक ब्रँड बनले आहे असे मला वाटते. मी माननीय CEO सरांना, निलेश सागर साहेब तसेच आदरणीय CEO ओसवाल साहेब यांच्यामुळे आम्हाला सरसमध्ये सहभागी होता आले. आणि या सरसमध्ये मी पहिल्यांदाच माझ्या समूहाचे हे झाले आणि इतके मोठे सरस पहिल्यांदाच मी पाहिले. इथे मला खूप काही शिकायला मिळाले किंवा मी इथून खूप सारं शिकून उभं राहताना खरं तर मनामध्ये अभिमान आहे, आनंद आहे आणि कृतज्ञताही आहे. या तिन्ही भावना एकाच वेळी आलेल्या आहेत. मी माधुरी म्हात्रे नमः फॅशन मंत्रा या ब्रँडच्या माध्यमातून श्री विनायक स्वयंसहायता समूह रायगड डिस्ट्रिक्ट अलिबाग तालुक्यामधून आलेली आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि ग्राहकांच्या गरजेनुसार आम्ही आमचे कपडे डिझाईन करून देतो. पण मुंबईच्या BKC येथील महालक्ष्मी सरस 2026मध्ये मला आलेला अनुभव अत्यंत विलक्षणीय होता. या प्रदर्शनात आम्ही 16 दिवस सहभागी झालो. त्याची संधी आम्हाला मिळाली महाराष्ट्र शासनामुळे. आणि खरोखर आम्ही विविध ठिकाणामधून, संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतामधून सुद्धा वेगवेगळ्या राज्यामधून आलेल्या महिला आणि त्यांनी त्यांचे कारागीर अत्यंत इथे कुशलपूर्ण सादर केले.